अतिवृष्टीमुळे दरवर्षी खोपोली शहरातील मुख्य गटारे, नाले तुडुंब भरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते. म्हणूनच 2 महिन्यांपासून छोट्या मोठ्या नाल्याची साफसफाई करायला हवी. परंतु पावसाळा तोंडावर आला तरी देखील नाले सफाईची कामे अर्धवट आहेत. कंत्राटदार पूर्ण गाळ न काढता केवळ वरवरची सफाई करत असल्याने नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लास्टिक आणि राडारोडामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्यास सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच मान्सूनपूर्व कामे पूर्ण होण्याच्या डेडलाईन्स हुकवत यंदा नालेसफाईचा फज्जा उडाल्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शहरातील भानवज, शास्त्रीनगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, मीनानगर परिसर, शिळफाटा या ठिकाणी तसेच DC नगर आदी काही भागांमध्ये पावसाचे पाणी सखल भागात साचून पूरसदृश स्थिती निर्माण होते. या ठिकाणी प्रामुख्याने नालेसफाई केली पाहिजे. मीनानगरला लागून क्रांतीनगरचा मोठा नाला आहे. या ठिकाणी नालेसफाई झालेली नाही. तसेच मीनानगरमधील नाल्यावर गवत, झाडे झुडपे वाढल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नाल्याला संरक्षण कठडे नाहीत. ज्या ठिकाणी आहेत ते तुटलेल्या अवस्थेत आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजू सरकार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आमचा मुद्दा असा आहे की पावसाळी इथे हा गटार खूप रुंद आहे आणि मोठाही आहे. ह्या गटारामध्ये काटरंग गावापासून तर पूर्ण तो डोंगरपट्टा जो आहे त्या साईडने पुरेपूर पाणी विनानगरच्या ह्या गटारामध्ये येतो. क्रांतीनगरचं त्या साईडचंही पाणी विनानगरच्या ह्या साईडला येतं. इथं ISC बिल्डिंग आहे, देवछाया बिल्डिंग आहे, तिकडे त्या साईडला आदिवासीवाडी काही लागतात. हे पूर्ण पावसामध्ये पॅक झालं. का होतं तर ही गटारे साफ न होण्याकारणाने होतं आणि गटारं साफ न झाल्याकारणाने हा पाणी पुरेपूर आमच्या सोसायटीमध्ये शिरलं जातं. त्याच्यामुळे ही अवस्था आणि त्याच्यामध्ये आम्हाला इथे मच्छरही खूप होतं, दुर्गंधी खूप येते आणि पुरेपूर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आम्ही बसूही शकत नाही, एवढा मच्छर असतो. त्यांनी रोगराई पसरण्याची भीती आहे. आता त्यांनी नगरपालिकेमध्ये मी स्वतःही जाऊन कंप्लेंट केलेली आहे. उपनगराध्यक्ष साहेब त्यांनाही भेटलेले आहे. नगरसेवक संदीप पाटील यांनाही मी 2 वेळा कॉन्टॅक्ट केलेला होता. पण काही अजूनपर्यंत मला काही त्यातनं म्हणजे काही माहीत झालं नाही, कोणी आलेलं नाही. यंदा दिखाव्यापुरती नालेसफाई केली आहे का, असा सवाल करत खोपोलीकर नगरपरिषदेच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.